श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत। आज सकाळी त्यांच्या हस्ते शहरातील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री पदाबाबत स्पष्टीकरण दिलं। बाकी ठिकाणी सर्व व्यवस्थित झालेलं आहे। सर्व पालकमंत्र्यांनी झेंडावंदन त्या ठिकाणी केलेलं आहे। 2 ठिकाणी आग्रह आहे आणि साहजिक आहे 3 एवढे मोठे पक्ष असताना मागणी असणं काही चुकीचं नाही मला असं वाटतं। पण या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आता या ठिकाणी आलेले आहेत। गावासून त्या ठिकाणी आले प्रदेश दौऱ्यावरून। ते माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा हे बसून त्या बाबतीमध्ये निर्णय करतील। त्या बाबतीमध्ये कुठे आंदोलन करा आणि कुठे रस्ता रोको करा आणि कुठे टायर जाळा, मला वाटतं त्याची गरज नाही आहे। आमचे तिन्ही नेते सक्षम आहेत, ते या बाबतीवर निर्णय करतील ना। मी कालही वाचलं कुठे पेपरला की इथे भाजपचे समर्थक रस्त्यावर उतरले नाही। कशासाठी उतरायचं? आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री आम्ही रस्त्यावर उतरायचं? मला ते कळतच नाही। मी पहिल्या दिवशी सगळ्यांना सांगितलं की कोणीही मागणी करणार नाही, कोणी वर्तमानपत्रात स्टेटमेंट देणार नाही, कोणीही आंदोलन करणार नाही की कुणाला पालकमंत्री करावं म्हणून। या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री हे या संदर्भामध्ये निर्णय घेतील। आगामी महापालिका निवडणुकीत तसेच कोणताच जिल्हा गरीब श्रीमंत नाही। नरहरी झिरवाळ हे खूप हुशार आणि सिनियर आहेत, त्यांच्याविषयी असं बोलू नये असं देखील यावेळी मंत्री महाजन यांनी सांगितलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।